कृष्णं वन्दे मन्तपाशधरं दिव्यार्भकाकृतिं शिखाबन्धत्रयोपेतं भैष्मीमध्वकरार्चितम् ब्रह्मान्तः गुरवः साक्षात् तं दैवं श्रियप्रतिः आचार्य श्रीमदाचार्य सन्तु मे जन्मजन्मनि नौमिं न्यायसुधादिकृजयमुनीं श्रीपादराट्सन्मनीं व्यासार्यान् वेदागमाभिधानान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदव्यवाराणीं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसिद्ध्यार्पां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे सत्याभिघ्नकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिं न्यायसुधारतान् मन्त्रमुद्रादिदानेन विष्णुदीक्षाप्रदायकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिं न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदर्शवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकं सत्यात्मानं गुरुं भजे यद्हृदि राजते विद्या यत्कण्ठे च सरस्वती यद्धस्ते राजते लक्ष्मी नमस्सत्यात्मभूतये आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः विद्यापीठविधातारं विद्यावारिसिद्धिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुं शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या भविष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। आज मध्वनवमी श्रीमद आनंद तीर्थ भगवत पादाचार्य किंवा पूर्णप्रज्ञ किंवा मध्वाचार्य यांच्याबद्दल सगळ्यांना सगळंच माहिती आहे. मी काही नवीन सांगण्याची गरज नाही आणि तेवढी योग्यताही नाही की मी श्रीमद आचार्यांवर बोलावं किंवा त्यांच्याविषयी काहीतरी चर्चा करावी. कारण की जितपत मला आत्तापर्यंत माझ्या अल्पमतीला म्हणता येणार नाही, पण बालिशमतीला निश्चित म्हणेल. कारण की विषयच तसा आहे ना, बालिशमती म्हणलेलंच योग्य. बालिशमतीला कळेल इतपत जे आतापर्यंत मला कळालं त्यानुसार श्रीमद आचार्यांच्या ग्रंथांना व्याख्यान करणारे टीकाचार्यच प्रायः दुसरे कोणी झाले नाहीत. त्यांना नसावेत, असतील तर मला माहित नाही. उत्सुक टीका करणं हा व्यक्तीचा एक प्रभाव असतो. व्हॉट इज मेड बाय क्राईम असं जर का विचारलं कोणी तर आपण म्हणतो की विचार आणि कार्य. एक विचार होतो आणि त्या विचाराची जेव्हा कृती होते तेव्हा गुन्हा हा घडतो. आणि तेच जर का उलट केलं, सद्विचार असेल आणि त्याची कृती झाली तर तिथं सेवा कृती घडते. क्राईमही तसाच घडतो. सोपं उदाहरण, डॉक्टरच्या हातामध्ये चाकू देखील असतो आणि तोच चाकू जर का एखाद्या गुन्हेगाराच्या हातात दिला तर काय होतं? साधन एकच आहे, साध्य वेगवेगळे. भाजी कापणाऱ्या चाकून एखाद्याचा गळा देखील कापता येतो. सांगण्याचं तात्पर्य, ज्ञान जेवढं तारक असतं तेवढंच मारक असतं. जिथं ज्ञान आहे तिथे मागे मागे अहंकार असतो. श्रीमद आचार्यांचं तत्वज्ञान हे अहंकार दूर करण्यासाठीच आहे. आणि याची अनुभूती पदोपदी येते. कारण काय? सेव्य सेवक भाव, त्याचा नाश नाहीये. तारतम्य हे सतत 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 श्रीमठामध्ये नांद म्हणजे नांदतच, तारतम्याला तोड नाही. एखादी भार्या, एखादी पत्नी ज्या पद्धतीनं नांदावी घरामध्ये धर्माचरण करत, त्या पद्धतीनं तारतम्य हे श्रीमठामध्ये नांदतं. ह्याची या तारतम्य पद्धतीची सुरुवात ज्यांनी केली श्रीमदाचार्य
किंवा हे आधीपासून होतं पण लुप्त झालं होतं, त्याला पुन्हा प्रतिष्ठापित करणारे म्हणून आपण म्हणतो मध्व संप्रदाय प्रतिष्ठापनाचार्य, श्रीमद वैष्णव सिद्धांत प्रतिष्ठापनाचार्य. श्रीमद आचार्यांबद्दल बोलताना देहाने, मनाने आणि वचनाने तिन्ही प्रकारे वायुदेवांनी सेवा केली हे जाणून घ्यायला पाहिजे. काया, वाचा, मनसा. आपण देवाची सेवा न देहानं करू शकतो, न मनानं, न वचनानं. कसं तेही सांगितलं. प्रथमं हनुमान नाम, द्वितीयो भीमेव च, पूर्ण प्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्ये साधकः. भूत्वा बिडाल समुदो निशितां पुरीं च प्राप्तं दर्शनचे रूपवतीं सलंकां. श्रीमद आचार्य सप्तमोध्यायामध्ये महाभारत तात्पर्य निर्णयाच्या म्हणतात बिडाल म्हणजे मांजर, मांजरी एवढेच झाले होते हनुमंतराय आणि त्या लंकेमध्ये त्यांनी प्रवेश केला. भगवंताची सेवा देहाने केली. कधी? हनुमंत अवताराने. खांद्यावर राम लक्ष्मणांना बसून दिले, ती तर कथा फार प्रसिद्ध आहे. सेतू बांधला, अनेक पद्धतीने सेवा केली. भीमसेन झाले, द्वितीयो भीमेव च. काय केलं नाही, असे पराक्रम केले, तसे पराक्रम तर कोणीच करू शकत नाही. भीमसेन देवांनी एक व्रत घेतलं, त्याचं नाव भागवत धर्म. 18व्या अध्यायामध्ये 4था श्लोक महाभारत तात्पर्य निर्णय श्रीमद आचार्य म्हणतात शुद्धे भागवते धर्मे निरतोय सुखोदरः. काय शुद्ध भागवत धर्म? आम्हाला भागवत धर्म माहिती आहे, आम्ही भागवती आहेत असं महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण खूप जण म्हणतात की आम्ही भागवती आहोत. व्हॉट इज मीन बाय भागवती? काय भागवती म्हणजे काय नेमकं? न स्मार्त, न वैष्णव, न गणपत्य, न शाक्त, आम्ही भागवती आहोत. भागवती म्हणजे काय? हरी सर्वोत्तमस्मंतु सर्वदा प्रतिपादयामि. मी सर्वोत्तम रूपी परमात्म्यालाच नतमस्तक होईल. पहिला नियम भागवत धर्माचा. इथं आज सगळ्यांनी संकल्प केला, अष्टोत्तर झालं, वायुस्तुती पुरश्चरण झालं, सुंदरकांड पठण झालं, काही ना काहीतरी सेवा प्रत्येकानं केली. भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ केली ना. त्याच्यात मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त बरंच राहतं. बरं, आपली बकेट लिस्ट फार मोठी आहे. सहकुटुंब, सहपरिवार, द्विपद, चतुष्पद सगळ्यांना घेऊन येतो. तेवढंच नवे नवे अलक्ष्मी निरसन, लक्ष्मी स्थिरता प्राप्त करतात. ते एक फार महत्वाचं. उद्योगी, व्यापारी, अलक्ष्मी निरसन. पण कधी भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ असा शब्द काढत नाही. भगवंताच्या प्रेरणेने, भगवंताच्या प्रीत्यर्थ. भगवंतानं प्रेरणा द्यावी. तुम्ही म्हणाल भगवंताच्या हातात कशी इच्छा आहे? इच्छा आमची, इच्छा तुमची. बर, भूक लागली, पोटभर जेवण केलं आणि समोर लाडू ठेवले चांगले तिरुपतीतले ताजे तयार केलेले आणि गंगाळ भरून ठेवले, आता खावा. इच्छा तुमची. ढेकर घेऊन झाला, आता ते सगळे लाडू संपवायचे. सरळ सरळ आता इथे सगळे पैठणच्या जवळ आहेत म्हणून सगळ्यांनी ती कथा प्राय प्रसिद्ध आहे. लड्डू सावकारची. लड्डू सावकार नावाचा सावकार, पालथ्या नगरीमध्ये त्याचा वाडा. ब्राह्मणांना जेव घातलं, पोटभर जेव घातलं, प्रशस्त जेव घातलं. तुपाची धार म्हणजे काय? लाजवावी. डावराव भर, सोंड भर तूप घालावं पूर्णाच्या पोळीवर. पोटभर जेवले, ढेकरा दिल्या, समोर लाडू ठेवले बुंदीचे आणि दुसरीकडं सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या. एक लाडू खायचा, एक मोहर उचलायची. जो जेवढ्या लाडू खाईल तेवढ्या मोहऱ्या घेऊन जायच्या. एका ब्राह्मणानं सगळे लाडू खाल्ले, पण शेवटचा लाडू खाताना तो मेला आणि त्याचा ब्रह्म राक्षस झाला. भगवंताची इच्छा असली, बघा हे म्हणजे राहू सारखी कथा झाली ना. मोहरा तर भेटत गेल्या,
पण शेवटची मोहर उचलताना प्राण निघून गेला. त्या मोहरा कामाला आल्या का? याच्यातून कळतं योग्यता. जेवढी योग्यता असेल तेवढंच मिळतं. जर का लाडू खाल्ले नसते त्याच्यामुळे श्रीमद आचार्यांचं तत्वज्ञान देखील आपल्याला हेच सांगतं, योग्यता फार महत्वाची. त्रिष्वप्येव अवतारेश्वरी फिरपगृणम हिंसितो निर्विकारः सर्वज्ञ सर्वशक्ती सकल गुणगणार पूर्णरूप प्रगल्भः स्वच्छंद स्वच्छंद मृत्यू. अनेक ठिकाणी सांगतात. श्रीमद आचार्यांचं अजून एक खासियत म्हणजे तात्पर्य निर्णयातली वायुदेवांना मन्युसूक्त प्रत्यक्ष झालेले आहे. भीमसेन देवांना दुःशासनाच्या वधाप्रसंगी त्या संदर्भात सांगतात. वेद प्रत्यक्ष होणं म्हणजे काय या संदर्भात सविस्तृत जनार्दनी टीका, चेट्टी टीका, कट्टी आचार्यांची टीका, भारतश्री नावाची टिप्पणी अशी एकूण 14 चतुर्दशी टीका समेत तात्पर्य निर्णय उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सांगतात गुरूंकडे सगळंच ज्ञान, बघा गुरूंकडे गेल्यावर गुरु सगळंच ज्ञान देतात असं नाही. विद्यार्थ्याची योग्यता बघून ज्ञान देतात. त्याला किती जपेल. मुलगा चांगला हट्टाकट्टा दिसायला म्हणून 1 क्विंटलचं पोतं छातीवर ठेवलं तर तो राहील का? छातीवर म्हणतोय, पाठीवर नाही. 5 किलो छातीवर तो घेऊन बसू शकेल पण 1 क्विंटल नाही. मग योग्यतेनुसार वजन देतात. योग्यता फार महत्वाची. योग्यता कशी प्राप्त होते? हरी सर्वोत्तमत्वम अस्मंतु सर्वदा प्रतिपादयामि. भागवत धर्मातला पहिला नियम. मी सर्वोत्तम कोणाला माने? भगवंताला. हे एक झालं. दुसरं, मी भगवंता वाचून इतर कोणालाही काहीही मागणार नाही. हा दुसरा नियम. मी कोणाकडेच काही मागणार नाही. मग भगवंताकडे तरी काय मागेल? सकाम होईल सेवा मागितली तर नाही. निष्काम पाहिजे. काय? ज्ञान, भक्ती, वैराग्य. तुम्ही म्हणाल हे पण मागितलंच की सकामच झालं. जर का भगवंताचं ज्ञानच नाही झालं तर भक्ती कुठून येईल? भक्ती नाही झाली तर वैराग्य कुठून भेटेल? भगवंताला भक्तीच नाही झाली तर तुम्ही भगवत मार्गावर लागणारच कधी? लागणारच नाही जर का भगवंताचं ज्ञान झालं नाही तर. शुभवरकत वर्णो रक्तपातार्च नेत्र हे जर का ज्ञान झालंच नाही तर काय म्हणून तुम्ही त्या भगवंताची पूजा करणार? किंवा ध्याये नरसिंह मुरुरवित्र नेत्रम ज्ञान प्रसक्त करे मथाप्राभ्याम चक्रम दरेंद्रम प्रिया समेतम तिपम शकोट्याधिक तेज समग्र शक्ती. हे ज्ञान जोपर्यंत होत नाही, भगवंत कसा आहे, कोणासोबत आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भक्ती सोडा, ज्ञानच होणार नाही. ज्ञान झालं नाही तर भक्ती येणार नाही. वैराग्य दूरची गोष्ट. तात्पर्य निर्णयामध्ये अनेक ठिकाणी सांगतात की भीमसेन देव हे इतके शुद्ध भागवत धर्मात रथ होते. जर का भीमसेन देवांच्या समोर तर समोर सोडून द्या, माघारी जर का कोणी भगवंताची निंदा केली तर जीभ, सोप्या भाषेत सांगितलं तर जीभ हासाडून हातात देत होते. जीभ बाहेर ओढून त्याच्या हातात देत होते. गुरुनिंदा श्रवण करावी का नाही? नाही. का नाही? काय होतं? गुरुनिंदा श्रवण केल्याने काय होतं? गुरूंची निंदा श्रवण केल्याने तमसाचा मार्ग प्राप्त होतो. तिथून वापस कधीच येता येत नाही. गुरूंची स्तुती सदैव करावी. गुरुस्तोत्रामध्येच म्हणतात ना, सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं गुरुस्तोत्रामध्ये, समाश्रयेत गुरुं भक्त्या महाविश्वासपूर्वकं निक्षेपेत सर्व भारांश्च गुरौ श्री पाद पंकजे. आपल्याला चिंता फार असते, कसं होईल, काय होईल, कधी होईल, स्वामींचं लक्ष आहेच का नाही, एखादा विषय तो कडेला लागेलच का नाही माझा, फार चिंता असते. विश्वास काहीच नसतं. जेवढे प्रश्न आहेत त्याच्या तुलनेत 1% पण विश्वास नाही.
धैर्य नाही, स्थैर्य नाही, धैर्य नाही, गांभीर्य तर दूर दूरपर्यंत नाही. या बाबतीत बाकी सगळ्या बाबतीत गांभीर्य असू शकते. आज शेअर मार्केट किती झालं, चांदीचा भाव खाली वर कितका झाला, 60,000ला उतरली, आज 3,50,000 झाला. सगळीकडे आपलं लक्ष असेल, पण या ठिकाणी नसेल. का? कारण की भगवंताचीच इच्छा आहे, इतक्या लवकर नाही द्यायचा मोक्ष. योग्यताच नाही. योग्यता तारतम्य कशी भेटेल? तारतम्याने. ओम गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः. ओम हीच भावना पाहिजे. गुरूंच्या हृदयस्थानाहून परमात्मा अनुग्रह करतो. तिसरा नियम भागवत धर्मातला, मी जे काही मागेल, समजा एखाद्या देवतांची पूजा करायची, तर अंतर्गत भगवंताची उपासना करेल. सगळ्यात पहिले वैष्णव कोण आहे? महादेव, रुद्रदेव, नीलकंठेश्वर, महाकाल म्हणलं तरी चालेल, सोमनाथ म्हणा, सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्यां महाकालं ओंकारं ममलेश्वरं परव्यां वैजनाथं च दाक्षिण्यां भीमशंकरं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकामणे वाराणस्यां विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये केदारं कृष्णेश्वरं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः कोटिजन्मार्जितं पापं स्मरणेन विनश्यति. पुराणांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. खूप जण म्हणतात वैष्णव लिंग पूजा करत नाहीत, रुद्रदेवांचे कट्टर वगैरे. अरे कोणी सांगितलं? पहिले तिथूनच सुरुवात आहे. कुठलाही वैष्णवाना मारताना मोक्षधाम एकच आहे, रुद्रभूमी, स्मशानभूमी, जिथे महादेवांचं प्रचंड सन्निधान आहे. जर का तो वैष्णव असेल तिथे न्यायला नाही पाहिजे. मग मी या मताचा. पहिले गुरु कोण? पहिले गुरु कोण? वैष्णव कोणाला मानले तुम्ही? पहिलं रुद्रदेवांना. त्यांच्याकडनं काय घेतलं आपण? त्यांच्याकडनं काय शिकलो आपण? बेसिकली म्हणतो ना की बाबा ब्रह्मदेव हे जप तप वेदाचे अधिष्ठानी देवता दिसतात. गणपतींना बघितलं की विद्येची देवता वाटते. इंद्रदेवांना बघितलं की ऐश्वर्याचं प्रतीक दिसतं. शक्तीचं देवेंद्र सगळीकडेच पॉवरफुल आहे. राज्यात असो स्वर्गात असो सत्तेचं प्रतीक आहे. कुठेही जा आपल्याला एक एक देवतांचं एक एक दिसतं ना. मग तुम्ही रुद्रदेवांकडनं काय घेतलं? प्रचंड ज्ञान आहे. आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञाते, धनुर्वेद, शास्त्र, शस्त्र, अस्त्र प्रचंड पारंगत आहे. त्यांच्यासारखं त्या तोडीला कोणीच नाही. भगवंताने अर्जुन महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी काय म्हणतात अर्जुनाला? तुला गुरु करणच आहे. स्वप्नात घेऊन गेले कैलासावर. पाशुपत अस्त्राचा उपदेश दिला. का? मी देऊ शकत नाही. भगवंत म्हणला असता मी देऊ शकतो, पण नाही दिलं. का? गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः. गुरूंच्याच मार्गातून तुम्हाला मोक्ष होणार आहे. मग ते शोभन भट्ट असोत, नाही मग पुढे चालून अनेक गुरु परंपरा असोत, शरण एकाच ठिकाणी येणार. भैष्मी मध्व करार्चित रौप्य पीठावर येऊन तुम्हाला थांबणंच आहे. तिथूनच सुरुवात झाली. रौप्य पीठाचा महिमा सगळ्यांना माहिती आहे. त्याच ठिकाणी मध्यज्ञानच्या घरी अर्थात वासुदेव, बरोबर ना? दशमीच्या दिवशी अश्विनी शुद्ध दशमी त्यांचा प्रादुर्भाव. चुकलं? दशमी ह्या दशमीचा दशमी विजयादशमी, त्याची अश्विनी शुद्ध दशमी, अश्विनी शुद्ध दशमी, विजयादशमी, दसऱ्याच्या दिवशी त्यांचा प्रादुर्भाव झाला. लीला सगळ्यांना माहिती आहे. प्रचंड लीला होत्या. त्याच्यातल्या काही प्रसिद्ध लीला आहेत जसं की केळी खाणं इत्यादी. या सगळ्या लीलांबद्दल आपण चिंतन नेहमी करतो. पण एक त्यांची लीला, ती अशी लीला की त्या लीलेनं सगळं आतापर्यंत प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकलं. ती म्हणजे गुरु परंपरा प्रदान केली आपल्याला.
पद्मनाभ तीर्थ महास्वामी, नरहरी तीर्थ महास्वामी, माधव तीर्थ महास्वामी, अक्षोभ तीर्थ महास्वामी, हे चारही जण प्रत्यक्ष साक्षात शिष्य होते श्रीमदाचार्यांचे. मला अजूनही चांगलं आठवतं, पेजावर श्रींच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. ह्याच्या आधीचे जे पेजावर महास्वामी होते विश्वेश्वर तीर्थ, त्यांनी लिहिलं होतं त्यांच्या लेखामध्ये की जेव्हा सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी हे उडुपीमध्ये माझ्या पर्याय असताना आले, तेव्हा त्यांनी त्या काळात 50,000 रुपयाचा सोन्याचा एक तांब्या, एक तीर्थाची हिंडी झाडी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, आणि काही नाणे सुवर्णाचे हे कृष्णाला समर्पित केले होते, उडुपी कृष्णाला. तेव्हा असं वाटत होतं की पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, माधव तीर्थ आणि अक्षोभ तीर्थ हे सत्यप्रमोद तीर्थांच्या हृदयस्थ राहून आलेले आहेत. हे त्यांचे शब्द होते, त्यांनी ते लिहून ठेवले. सांगताना अंगावर काटा येत. त्यांनाच आपण अभिनव सत्य ध्यान तीर्थ म्हणतो. श्रीमद आचार्यांचं ज्ञान काय आहे हे विचार करण्याच्या पलीकडे. का सगळ्यांना ज्ञान हे प्राप्त होतं, कोणा ना कोणाकडनं तरी येतं. गुरु परंपरेतून येतो, वडिलांकडनं येतं, कोणाला कोणा की बाबा भाजीमध्ये 2 चमचे मीठ टाकायचं, टायपिंग केल्यानंतर सेव्ह करण्यासाठी एंटरच दाबायचं, डिलीट झालं तर कुठून फाईल वापस कलेक्ट करायची, हे सगळं आपण शिकतो. श्रीमद आचार्यांना हे सगळं काही बुद्धिगत आहे. आधी काय झालं, मागील कल्पात काय झालं, या कल्पात काय, पुढच्या कल्पात काय, सगळं ज्ञान. जेव्हा सर्व देवतागण हे प्रलयाच्या काळी सुषुप्तीत असतात, आसीन उदार गुणवान धीर प्रमेयो नारायण प्रथमः परमात्मा एका संशांत संवरखिलम जठरे निधाय. दुसरा श्लोक, तात्पर्य निर्णय, प्रथम अध्याय, दुसरा श्लोक. महाप्रलय झाला, सगळे जीव हे भगवंताच्या उदरात, तेव्हा सगळे सुषुप्तीत असतात, तेव्हा देखील वायुदेव जागृत असतात. हाच महिमा आहे त्यांचा. ताकद काय त्यांची, आपण नुसतं म्हणतो निशांना पिळून आम्ही मध्व संप्रदाय, का कामाचं. ज्ञान, बलोपासना, ज्ञानोपासना या 2 उपासना झाल्याशिवाय माणसाला म्हणूच नाही मी मध्व आहे. मी व्यक्तिगत माझं मत सांगतोय. बलोपासना आणि ज्ञानोपासना, नुसती बलोपासना कामाची नाही, नुसती ज्ञानोपासना कामाची नाही. महाराष्ट्रात देखील वायू उपासना प्रचंड प्रमाणात होती एका ठिकाणी, ते म्हणजे गडावर, सज्जन गडावर प्रचंड प्रमाणात होते. आता मी याच्यात जात नाही, द्वैती अद्वैती या भानगडीत जात नाही, ते देखील वायूला गुरु मानतात. जेव्हा औरंगजेब बादशाह वरतून खाली उतरला, खालून आदिलशहा आला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं, धर्मासाठी झुंजावे, झुंजवणी अवघ्याची मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. धर्म देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. मला आज जेव्हा इथे निकाल लागला इलेक्शनचा, तेव्हा मला ह्या 2 गोष्टींचा प्रचंड स्मरण झालं की सध्या देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. जर का टिकायचं असेल आणि टिकाचार्यांचे ग्रंथ वाचायचे असतील तर पहिले टिकलं पाहिजे. टिकण्यासाठी एकजूट पाहिजे. एकजूट हे फार महत्वाचं आहे. मुळी ही सगळ्या लाकडांची मिळून असते, काठी ही एकटी असते. काठी लगेच तुटते, मुळी नाही तुटत लाकडांची कधी. श्रीमद आचार्यांनी सगळ्या शिष्य परिवाराला घडवलं, एका शिष्याला नाही घडवलं. हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे आपण. श्रीमद आचार्यांचं अजून एक महिमा म्हणजे मनसा. श्रीमद आचार्यांचं आपल्या सगळ्यांना सुमध्व विजय नावाचा ग्रंथ माहिती आहे. त्याच्यात एक कथा येते की श्रीमद आचार्यांची योग्यता काय ती त्या कथेतून आपल्याला लगेच कळते.
अलखनंदेचं स्नान करण्यासाठी श्रीमद आचार्य सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जायचे, स्नान करायचे. त्यांच्या अंगावरचं जे नाम आहेत, एखादा व्यक्ती स्नान केलं तर गंध 100% जातं. तो धर्म आहे पाण्याचा. अंगावर काही असेल, कुंकू, गंध, अक्षंती, अंगारा, गुलाल, अबीर, बुका सगळं मिटून जातं, काही राहत. हे पाण्याचा गुणधर्म आहे. श्रीमद आचार्य जेव्हा स्नानाला जायचे तेव्हा त्यांच्या कपाळावरचं ऊर्ध्वपुंड्र म्हणा, गोपीचंदन म्हणा, नाम म्हणा, गंध म्हणा, काही म्हणा, ते इतकं देखील मिटत नव्हतं. भीमसेन देव एके दिवशी गंगा देवीची पूजा करण्यासाठी म्हणून बसले, क्षमा करा, भगवंताची पूजा करण्यासाठी म्हणून बसले आणि गंगा देवीचा प्रवाह हा अत्यंत वेगाने येऊ लागला. तर डाव्या हाताने गंगा देवीला असं दूर सारवलं, त्यांनी सरकवलं, तर ती पलीकडच्या दिशेने वाहू लागली. याबद्दल स्वतः श्रीमद आचार्य तात्पर्य निर्णयामध्ये लिहितात. जेव्हा त्यांचा काली मातेशी विवाह करण्याचा प्रसंग येतो, काली माता म्हणजे दुर्गा देवी नाही, काशी राजाची कन्या काली. हे तात्पर्य निर्णयामध्ये महाभारतामध्ये प्रचंड येतात. आपण महाभारता संदर्भात चर्चा केली तर आपल्याकडे एक प्रसिद्ध व्याख्या आहे की घरामध्ये महाभारत आणलं की महाभारत होतं. कोणी सांगितलं, कोणी डोक्यात भरले, मला आतापर्यंत कळत नाही. बरं, त्याच महाभारताच्या लेखकाची पूजा आग्रह तुम्ही करतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. पहिली पूजा कोणाची करतात? प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालया सागरा. मग ज्यानं विद्या दिली त्यानंच तो महाभारत लिहिला. तो महाभारत घरात ठेवल्यावर महाभारत घडतं. कमाल आहे. म्हणजे बघा, आपण किती विरोधाभासक बोलतो. पूर्व पण मीच म्हणणार, पश्चिम पण मीच म्हणणार. श्रीमद आचार्यांचं तत्वज्ञान हे पूर्व पश्चिम नसून सरळ पूर्व दिशेला चालणार आहे. त्याच्यामुळे तात्पर्य निर्णय म्हणले, प्रत्येक गोष्टीला निर्णय दिलाय. पदोपदी आपल्याला श्रीमद आचार्यांच्या तत्वज्ञानाची चाहूल झाली तरच आपल्याला मोक्ष गती म्हणता येणार नाही, पण मोक्ष मार्ग आपल्याला कळू शकतो की बाबा हा या दिशेला जायचं. काय सांगितले त्यांनी? तारतम्य काय सांगितले? पहिले बाबा सर्वोत्तम भगवंताला मानावं, त्यानंतर महालक्ष्मीला मानावं, त्यानंतर वायुदेवाला मानावं, त्यानंतर गरुड भारती सरस्वती, त्यानंतर गरुड शेषरुद्र, त्यानंतर गणाधी देवता इत्यादी सांगितलं. घरामध्ये पूजा करताना आपल्याकडे काय असतं? बेसिकली गणपती पर्यंत असतं. इंद्रादी देवतांची प्रतिमा इत्यादी आतापर्यंत कोणाच्या घरात मी नाही बघितली, असे नाही कदाचित कोणाकडे. अशा पद्धतीने पूजा करावी. चला, पूजे संदर्भात परत सवळ येतो, ती विषय बाजूला ठेवून देतो, नको तो विषय. मुख्य विषय गेलो, नामस्मरण. स्वामीजींनी रघुत्तम स्तोत्राचं पारायण सांगितलं, सगळ्यांनी केलं. खरंच कौतुकास्पद. प्रत्येकानं केलं, असं कोणीच नाही ज्यानं केलं नाही. आचार्य मंडळी झाडून पुसून, सगळे लोक झाडून पुसून, प्रत्येक जण झाडून पुसून आलं. राम 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 याचं नामस्मरण सुरू केलं. आता महालक्ष्मी महा म्हणून काहीतरी ते लिहायला सुरुवात केली. 1 कोटी करण्याचं कारण काय? एवढं करण्याचं कारण काय? भक्ती वाढावी. श्रीमद आचार्यांचं तत्वज्ञान एवढंच सांगतं, सेव्य सेवक भावाचा नाश, त्यामुळे तारतम्यात लोभ विसर पडला. क्षमा करा, उभी आठवत नाही, पण एक विसर पडला. कुठला? सेव्य सेवक भाव. सेव्य सेवक भाव काय सांगतो? गुरुस्थान हे नेहमी श्रेष्ठ आहे. गुरु, परमगुरु, परात परगुरु, या क्रमाने आपण जातो. आणि त्याच पद्धतीने श्रीमद आचार्य, म्हणून आपण म्हणतो अस्मद गुरु अंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत जे काय असतील पुढे क्षेत्रमूर्ती किंवा अनुग रामदेव किंवा रामचंद्र देव, सीताराम इत्यादी पद्धतीने आपण म्हणतो. जे काही कर्म यद्यत कर्म करो तत्त्वाला केलं विष्णू आराधन असं म्हणतो. तर शेवटी सगळं काही इदम ज्ञानम हरे पूजा हरे रेवोदितम सदा हरे दिनमच सर्वत्र इत्येवनासो हरस्मता यस सर्वगुण संपूर्ण सर्वदोष प्रियताम प्रीते वालं विष्णू मे परमसुत अनेन भावियत पुण्यम आवाप्नोतु गुरोर मम. सगळं झालेलं पुण्य कुठे समर्पित करायचं? श्रीमद आचार्यांचं तत्वज्ञान फार क्लिष्ट आहे असं म्हणतात. काहीच क्लिष्ट नाही, सरळ आहे.
फक्त थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. काय लक्ष आहे त्याच्यात? तारतम्य. जे स्वतःपेक्षा योग्यतेमध्ये श्रेष्ठ आहेत त्यांना विनम्रतेनं आदर द्यावा, जे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांना विनम्रतेनं आदर द्यावा. असं करत करत श्रीमद आचार्य, त्यानंतर वरची देवता परशुक्लत्रयादी देवता. त्यामुळे श्रीमद आचार्यांचं तत्वज्ञान जे आहे ते सांगावं तेवढं कमीच आहे. त्याच्यामुळे आपण सोप्यात सोपं एक एवढाच विश्वास ठेवू शकतो श्रीमद आचार्यांवर की समाश्रये गुरुं भक्त्या महाविश्वासपूर्वकम निक्षेपेत सर्व भारांश गुरुश्री पाद पंकजे. चिंता करू नये. चिंता करून काय फायदा नाही. संस्कृत मध्ये सुंदर सुभाषित आहे. चिता चिंता समाहुक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. आपल्याला तो बिंदू व्हायचा आहे का नुसती लाकडाची चिता व्हायची आहे हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे सकाळी उठलं की चेहऱ्यावर 12 वाजलेले, रात्री झोपेस्तोवर 12 वाजलेले. ते 12 वाजण्यापेक्षा द्वादश स्तोत्र आहे ते 12 स्तोत्राचं पारायण करा. सगळं काही मार्गी लागेल. चेहऱ्यावरचे 12 घेण्यापेक्षा त्या मंत्रस्तोत्र संग्रहातील 12 घ्या, त्याच्याने तुम्हाला चांगली गती भेटेल. असं मला वाटत नाही, असं श्रीमद आचार्यांनीच सांगितलं. त्याच्यामुळे मी शाश्वत सांगू शकतो की त्याच्यावर आहे विश्वास. कारण की रक्षती इत्येव विश्वास. रक्षण करणार, कसं करणार, कुठं करणार, कधी करणार, कोण करणार, काय करायचं, त्याच्यामुळे होणार एवढं विश्वास ठेवा. सगळं काही निक्षेपे सर्व भारांश गुरु श्रीपाद पंकजे. जे काही भार आहे डोक्यावर, क्विंटल भर, टन भर, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 1.25 लाख, पाव लाख, जे काही किलो भर तुमच्या भार आहे सगळं त्यांच्या चरणावर सोडून द्या. विश्वास ठेवा, सगळं काही स्वामीजी बघून घेतील. त्याच्यामुळे जास्त काही न बोलता स्वामीजींच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया की स्वामीजींनी सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी. प्रत्येकाच्या योग्यतेनुसार स्वामीजींनी त्यांना उपदेश दिलेलाच आहे. योग्यतेनुसार त्यांना मोक्षगती प्राप्त करावी, मोक्ष ज्ञान प्राप्त करावं, तत्वज्ञानाची त्यांना प्राप्ती व्हावी एवढीच प्रार्थना करून माझ्या या सेवेला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं गता है करता तत्पूजा कर बचाकिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादे नान्यथा संपत्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यासो हरारे मम विष्णुस्तुते सदा. इदं ज्ञानं हरे पूजा हरे देवोदितं सदा हरे दैनं च सर्वत्रैत्येवं न्यासो हनुस्मृताय सर्वगुण संपूर्ण सर्वदोष विवर्जिता प्रियतां प्रीते देवालं विष्णोर्मे परमस्कृत अनेन भावी पुण्यं आवाप्नोतु गुरुमध्वान्तर्गत कृष्णार्पणमस्तु.